सकल हिंदू समाजाच्या वतीनं बीड जिल्ह्यातील आपल्या गेवराई तालुक्यामधील ब्रह्मगाव या गावामध्ये झालेल्या आपल्या महाबली हनुमानाच्या मूर्तीची विटंबना आणि त्या विटंबनेचा निषेध करत असताना आपला हिंदू जनसमुदाय त्या गावामध्ये गेल्यानंतर त्या हिंदूंवरती पोलीस प्रशासनाकडनं अन्यायकारक एक भूमिका घेतली, गुन्हे दाखल करण्यात आले आणि या संपूर्ण घटनेचा निषेध नोंदवण्याकरता, निषेध करण्याकरता, आपल्या मागण्या मांडण्याकरता सकल हिंदू समाजाच्या वतीनं हिंदू जनाक्रोश मोर्चाचं आयोजन आज आपल्या उमापूर या गावामध्ये करण्यात आलं. त्या हिंदू जनाक्रोश मोर्चाच्या निमित्तानं आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता उपस्थित असणारे आपल्या गावातील आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान हरिभक्त परायण श्री दत्तगिरी महाराज, त्याचप्रमाणे जे आपल्याला आता मार्गदर्शन करून गेले, महाराष्ट्राच्या विधानसभेमधील अत्यंत आक्रमक नेतृत्व व या महाराष्ट्रातच नाही तर ज्या ज्या ठिकाणी हिंदूंच्या बाबतीमध्ये काही घटना घडत असतात त्यावरती सातत्याने आपल्या हिंदूंना प्रोत्साहन देणारं व्यक्तिमत्व म्हणजे महाराष्ट्राचा छंद गोपीचंदजी पडळकर साहेब, हे आपल्याला मार्गदर्शन करून गेलेले आहेत. त्याच प्रकारे या मंचावरती उपस्थित असणारे की ज्यांच्या वंशजांनी छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर या महाराष्ट्राच्या हे हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यामध्ये ज्यांनी स्वतःचं रक्त सांडलं, असे हंबीररावजी मोहिते पाटील यांचे वंशज धवलदादा मोहिते पाटील, अंबादासजी अंबोरे साहेब, त्याचप्रमाणे श्रीकांतजी सानप साहेब, मंचावरती उपस्थित असणारे योगेश्वरजी गर्गे, उपस्थित असणारे सर्व आमचे पत्रकार बांधव, उपस्थित असणारा सर्व डावे बाजूला असणारे सर्वच आपले आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करणारे, आपल्या सर्वांना आशीर्वाद देणारे सर्वच साधू संतांना मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने अभिवादन करतो. उपस्थित असणारा आपला सर्व सकल हिंदू समाज तुमचं या ठिकाणी उपस्थितीबद्दल या ठिकाणी स्वागत करून आभार व्यक्त करतो. आता उशीर बराच झालेला आहे. आपल्या सर्वांना ज्ञात आहे की आपल्या ब्रह्मगाव, आता गावाचंच नाव आपलं हिंदू नाव आहे. कुटुंब किती राहतात हे महत्वाचं नाही, पण नाव हे आपल्या जोपासायचं काम, ही जबाबदारी आपली आहे. मला ज्यावेळेला ही घटना कळाली आणि कळाल्यानंतर असं वाटलं की आपल्याला आता याच्यामध्ये काहीतरी वेगळी घटना ऐकायला मिळाली, पण ती काही घटना ऐकायला मिळाली नाही. आणि ती घटना अपेक्षित अशी होती की कुणीतरी त्या व्यक्तीचा शाहिस्तेखान करल, पण ते काय झालं नाही. शाहिस्तेखान म्हणजे काय? ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुठतरी गडावरती कुणी प्रवेश करत होता तो शाहिस्तेखान होता, पण ज्यावेळेस त्याचा हात तिथपर्यंत पोहोचला त्याचे शिवाजी महाराजांनी बोट छाटून टाकले होते. म्हणजे आम्हाला अपेक्षित होतं की या ब्रह्मगाव मध्ये देखील कुठतरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा मावळा या ठिकाणी असेल आणि ती घटना झाल्यावर आम्हाला यावं लागल. कारण काय असतं, ऍक्शनला रिॲक्शन ही दिली गेली पाहिजे, पण तुमच्याकडनं ती घटना झाली नाही. आणि मग तुम्ही काय केलं आणि काय 4-2 लोकांचा घरी झाला दिलाय काहीतरी दांडे बिंडे बघाव, त्याच्यावर झालं ना. कशावर गुन्हे दाखल झाले? आता ते टिपड्या आहे, तो टिपू बी नाही. तुम्हाला सांगतो, त्याला टिपड्या सोडून परत काहीच म्हणायचं नाही. तो टिपड्या आहे, कारण त्याचा इतिहास जर तुम्ही वाचला
तर अनेक हिंदूंच्या हिंदू म्हणून असणाऱ्या लोकांच्या कत्ली करणारा तो व्यक्ती होता. त्यामुळे त्याचा टिपड्या सोडून कुठेही त्याचा उल्लेख करण्याची आवश्यकता नाही. आणि ज्यांनी कुठलंही युद्ध केलेलं नाही, कुठल्याही कोणत्या गोष्टीचा सामना केलेला नाही, त्यांनी त्याच्या वडिलासहित ते शरण गेलेले लोक आहेत. आणि शरण जाऊन कुठतरी स्वतःच उदात्तीकरण करायचं असा एक वेगळा इतिहास त्यांनी मांडला. आणि त्याच्यानंतर या लोकांना कुणी भेटाना आपण इकडं महाराजांचा उदय उदय करतो. मग त्यांना वाटलं आपण कोणाचा करायचा, मग त्यांनी अचानक ते टिपड्या उदय सांगला. मग त्याचा फोटो पाडल्याने तुम्हाला सांगतो कुठे गुन्हा होत नाही. आमच्याकडे त्याच्यावर लहान लहान पोरं मुतलेत त्याच्यावर फोटो. तिकडे कुठं त्याचा अभिषेक झाला ना महाराष्ट्रात कुठं कानाकोपऱ्यात भारतात एखादा फोटो आला की आमच्याकडे लहान लहान पोरं येतात, ते फोटो घेते, त्याचा व्हिडिओ बनवते. आमच्याकडे काहीच होत नाही. कारण की त्याला काय तो काय संविधानात कुठेही आपल्या बसतच नाही की त्याने काही लढा उभा केलाय, भारतात स्वातंत्र्यामध्ये कुठं काही भाग घेतलाय, असं कधीच नाही. की कुठल्या आपल्या माय माऊलीचं रक्षण केलं, असं कधीच नाही. आपल्याला त्याच्या सुद्धा केलेलं नाही. त्याच्याकडून काय अपेक्षा, चांगली अपेक्षा काय आपण ठेवू शकत नाही. तो काय कुठला राजा किंवा त्याचं काय संविधानामध्ये दिलं की टिपड्याचं कोणी काही केलं तर त्यावर गुन्हे दाखल करा, असं काही नाही. पण पोलीस प्रशासनाला आजच आमचं सांगणं आहे. पडळकर साहेबांनी सुद्धा सांगितलं, मी सुद्धा सांगतो की तुम्ही त्या आमच्या हिंदू लोकांवरचे सगळे गुन्हे मागं घ्या. नाही घेतले तर तुम्हाला सांगतो आम्ही तर ती करणारच. आता अधिवेशन सोमवारपासून सुरू होणार आहे. पण आज हिंदू जन आक्रोश मोर्चा, पण ज्या दिवशी जर हे गुन्हे मागे घेतले नाही तर आम्ही एक दिवशी ठरवू आणि हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या हिंदू ठोक मोर्चा काढू आणि मग बनवू. ते 140 भारी भरतेत का 1040 भरते ते आम्ही ठरवू. कारण की 1986 चा इतिहास अजून हा परिसर विसरलेला नाही. त्याची पुनरावृत्ती करायला लावू नका. आठवतो ना 1986? कोणला आठवतं? जुन्या लोकांना आठवत, जरा नवीन लोकांना सांगा आमच्या की काय झालं. ते रक्त आजही तसं. कारण आता तुमचं जे 1986 ला होते त्यांचंच रक्त आहे. एका नवीन कुठून रक्त आले नसते, हे बांगलादेशून आले. तसं आपलं रक्त याच मातीतलं, याच मराठवाड्यातलं, याच आपल्या ब्रह्मगाव मधलं आहे. त्यामुळे हे दाखवायला फार वेळ लागणार नाही. अहो, आपल्या महाबली हनुमानाच्या मूर्तीवरती या सगळ्या गोष्टी करायचे धाडस कसं आहे. आणि तुम्ही जर पाहिलं तर जसं पडळकर साहेब बोलले, अनेक लोक बोलले आणि अनेक लोक सातत्याने चर्चा करत होते की एकच व्यक्ती कसा असू शकतो. पोलीस प्रशासन टिपड्याचा फोटो काढला, टिपड्याचा फोटो पाडला, ते आले. अहो, तुम्हाला तुला बुद्धीला पटतं का की एक 55 वर्षाचा माणूस तिथं येऊ शकतो, गोमातेची कत्तल करू शकतो, ते मांस आणू शकतो, ते रक्त टाकू शकतो, ते मास्क लावू शकतो. हे कोणालाही, अहो लहान पोराला सुद्धा हे न पटण्यासारखं. पण तुम्हाला काय बाजू बॅलन्स ठेवायची. एक अटक केला आम्ही, लोकांना सांगायचं शांत करायचं, आणि आमच्याही लोकांवरती ते टिपड्याचा फोटो काय फाडला, जाळला, काय केलं म्हणून गुन्हे दाखल केले. मग दोन्हीकडे वातावरण शांत. ही पोलिसांची भूमिका चालणार नाही. हे सरकार तुम्हाला सांगतो ते प्रभू रामचंद्रांच्या आशीर्वादानं विराजमान झालेलं सरकार आहे. आणि ते चालतं कोणाच्या विचारावर, तर ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारं सरकार आहे. आणि म्हणून आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे की या राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत. तुम्ही जरी काही बाजू सांगत असले, कायदेशीर बाजू सांगत असले, पण एक बाजू मात्र सत्य आहे, ती म्हणजे महाबली हनुमानांच्या मूर्तीची विटंबनाची बाजू. ही त्रिवार सत्य आहे. आणि त्या भूमिका घडत असताना देखील तुम्ही एकच आरोपी करता, गोमातेची कत्तल केली कोणी, एक माणूस करू शकत नाही. मग ती घटना घडली कशी, ती गोमाता आणली कुठून. मग अगदी आणल्यापासून तर सगळे लोक याच्यामध्ये असणारे सगळे लोक सहभागी झाले पाहिजेत. मग मुद्देमाल जप्त झाला का, तो मुद्देमाल मग काय काय होता, तो त्याच्यामध्ये धारदार शस्त्र असतील, गोमातेचं इतर सगळं जे काय कत्तल केलेलं, जे काही तिचे शरीराचे
जे काही सगळे अवय असतील ते कुठं आहेत, काय आहेत, याची सगळी तपासणी झाली का, या सगळ्या बाबींचा तपास हा आम्ही राज्य सरकारपर्यंत आम्ही मागणी करणार आहोत. सोमवारी अधिवेशन चालू होणार आणि तिथं आम्ही जरी दोघं आज तिथं प्राथमिक स्वरूपामध्ये प्रतिनिधी म्हणून आले असलो, पण तरी तिथं तुम्हाला सांगतो की तिथं आमच्यासारखे शेकडो लोक तिथं आहेत. आम्ही दोघच प्रश्न विचारणार नाही, तर तिथं आमच्यासारखे हिंदुत्ववादी विचाराचे लोक त्या सभागृहामध्ये आज मोठ्या प्रमाणात आहेत. आणि तुम्ही अशीच जर संघटितपणा दाखवला, एवढ्या जाळीदार टोप्यांपेक्षा जर भगव्या टोप्या दाखवल्या, तर तुम्हाला सांगतो 2029 मध्ये जो जाळीदार टोपीला खाली वाकून मुजरा करतो ते लोक दिसणार नाही. जो धावून भगव्या टोपीला भगव्या पंचाला धावून येतो तेच लोक या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेले आपल्याला पाहायला मिळतील. आणि ते लोक ज्यावेळी त्या सभागृहात जातील तर एकही तुम्हाला सांगतो या मच्छरदाण्याच्या टोप्याची हिंमत होणार नाही. इथं ब्रह्मगावमध्ये यायची आणि कुठल्याही गोमातेची कत्तल करायची. हे फक्त तुम्हाला सगळ्यांना जागृत दाखवला का. हे घडतं कशामुळं. आपण सारखं बोलतो 140 आहे 140 आहे. अरे आम्हाला माहित आहे, तुम्ही आम्हाला सांगितलं 140 लोक आहे, कशाला सांगता. अरे एक जरी असता तुम्ही सांगितलं पाहिजे एक आहे पण शेर का बच्चा आहे हे तुम्ही सांगितलं पाहिजे. पण तुम्ही काय सांगता 140 140. अरे तुम्ही त्यालाच घाबरून टाकता. अरे तुम्ही त्यांना सांगितलं पाहिजे तुम्ही 140 फक्त त्या गावात आहेत, इथून आम्ही सगळेजण येऊ. तुम्ही फोन लावा, हजारो लोक बाहेर मिळतील, लाखो लोक येतील. अरे देशात 140 कोटी आहे, 40 कोटी तर येतील ना. हे तुम्ही सांगितलं गेलं पाहिजे. पण काय होतं, तुम्हीच सारखं सांगता. कुणी आलं ना आपले लोक 140 हळूहळू सांगतात 140 कशाला सांगता. अरे हा देश हिंदूंचा आहे, त्या लोकांनी सांगितलं पाहिजे आपण 30% 30 कोटी आहेत. आता ही आकडा येऊ द्या, जनगणना चालू झालेली 30 कोटी आहे. पण घाबरणं कोण पाहिजे. हे गावाची हद्द नाहीये, या जिल्ह्याची हद्द आहे, या देशाची हद्द आहे. ती लक्षामध्ये त्या लोकांनी घेतली पाहिजे. म्हणजे आपण भीती निर्माण न करता आपण एवढ्या लोकांनी तिथं गेलं पाहिजे आणि त्या लोकांना आपण सांगितलं पाहिजे की ह्या 140 लोकांना त्रास झाला तर आपण सगळे तिथे जाऊ शकतो. आणि हे शाहिस्ते खानचं तुम्हाला सांगतो, आम्हाला वाटलं होतं ज्यावेळी घटना कळाली अंबादाची, आम्हाला वाटलं कोणीतरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा माणूस येईल. आणि ते कोण धरलेला आहे त्याचं मला माहित नाही नाव त्याचं, ते 55 वर्षाचं. तो बोगस असं खरं आहे माहित नाही. 55 वर्षाचा माणूस आणायचा, त्याला सगळ्यांनी मिळून पैसे दिले असतील, तू हजर होऊन जा, तू सांग मी केलेलं आहे, तुझं कुटुंब आम्ही बघू, तुला कुठली अडचण येऊन जाणार नाही. पण हरकत कुठल्याही राजकीय लोकांनी आमच्या हिंदूंचा आवाज किती दाबायचा जरी प्रयत्न केला तरी तो दबवू शकत नाही. हे आता तुम्हाला दिसलं, लगेच मोबाईल लाईट चालू झाला आणि लाईट जर बंद असल्या तुम्ही करा 10 मिनिटात आम्ही सगळं ब्रह्मगाव पर्यंत पोहोचू. मग बघू कोण आहे. 10 मिनिटात कुठं ते बंद असलं तर बरं झालं असतं. कुठं तुम्ही जे बंद करून ठेवायला पाहिजे, आम्हाला सांगायला पाहिजे डायरेक्ट ब्रह्मगाव मध्ये आम्ही सगळे घुसतो. सभा विवाह रद्द झाले असतील ते सगळं आपण करून टाकलं. पण इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला सर्वांना एकत्र राहणं अत्यंत गरजेचं आहे. महाराज आपण मगाशी बोलले की थोडं आमचे महाराज मंडळी सुद्धा घाबरतात. पण आता इथून पुढच्या काळामध्ये खरं तर तुमच्या सर्वांकडून मार्गदर्शन धर्माच्या बाबतीमध्ये झालं पाहिजे. तुम्ही प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक युवकाला, प्रत्येक महिलेला, प्रत्येक लहान मुलाला, प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला सांगितलं पाहिजे की धर्म किती महत्वाचा आहे. आणि हा गाला हा फक्त एखाद्या मूर्तीवरती नाही, हा गाला एखाद्या फक्त महाबली हनुमानाच्या मूर्तीपुरता नाहीये, तो आपल्या विचारांवरती गाला आहे.
की असं केल्यानंतर लोक किती घाबरतात, हे काय करतात, हे तपासण्याचा प्रयत्न आपल्यावरती केला. आणि एकदा आपण काही केलं नाही तर उद्याची बारी तुम्हाला सांगतो ही मंदिराची नाही, ती आपल्या माय माऊलींच्या आबरूपर्यंत हात टाकण्याचं काम करणार. कारण परवा दिवशीच आम्ही आता शेवगाव मध्ये मोर्चा केला महाराज, अहिल्यानगर जिल्ह्यातला आमच्या शेवगाव तालुका. तिथं आम्ही सगळे गेलो. तिथं हजारोच्या संख्येने जवळपास 15-20 हजार लोक त्या ठिकाणी, 2-3 हजार तर आमच्या महिला भगिनी. घटना अशी होती की एक लहान मुलगी, अल्पवयीन मुलगी, तिला छोट्या समाजातली होती, की छोटा समाज होता, एक अल्प समाज होता, पण तिला कुठेतरी आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढलं. पण तिला नंतर धर्मांतराकरता बळजबरी करण्यात आली. पण ती मुलगी धाडसी होती. तिने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा निर्णय घेतला की मरण, प्राण सोडल, पण धर्म बदलला नाही, आणि तिने प्राण सोडले. आणि मग तिच्या न्याय हक्कासाठी आम्ही सर्वांनी लढा उभा केला. सकल हिंदू समाज उभा राहिला. आणि सकल हिंदू समाजाचा मोर्चाचा जाहीर झाल्याबरोबर ज्या दिवशी मोर्चाची पोस्ट आली त्याच दिवशी तुम्हाला सांगतो रात्री त्याला अटक झाली. पण त्याला अटक व्हायला जवळपास 10 दिवस लागले. पण सकल हिंदू समाज जोपर्यंत पुढाकार घेत नव्हता तोपर्यंत त्याला अटक झाली नाही. आणि त्या दिवशी सगळं झाल्यानंतर तुम्हाला सांगतो तिथले अधिकारी बदलले, सगळे लोक बदलले, म्हणजे पोलीस स्टेशनचा प्रमुख सुद्धा बदलला गेला. आणि मग तिथंच त्या मुलीच्या कुटुंबाला सगळ्यांच्या वतीने आधार देण्यात आला, आर्थिक मदत देण्यात आली. तिला सांगण्यात आलं की तुम्ही घाबरू नका त्या कुटुंबाला. आणि तिला आश्वासन देण्यात आलं, तिला ग्वाही देण्यात आली सकल हिंदू समाजाच्या वतीनं की त्या मुलाला फाशी मिळेपर्यंत सकल हिंदू समाज पाठपुरावा करत राहणार, स्पेशल सरकारी वकील देणार, अशी एक ताकद त्या मुलीच्या कुटुंबाच्या मागे उभा करण्यात आली. म्हणून आज देखील तुम्ही निर्णय घेतला या ठिकाणी सुद्धा, ज्या गोमातेची कत्तल त्या जागेवरती झाली तिथं आपण सगळ्यांनी मिळून, आज महाराज तुमच्या शुभ असते, आज तिथं गोमातेच्या मंदिराचं भूमिपूजन देखील झालेलं आहे. आणि हिंदू समाजाने निर्णय घेतला म्हणजे तुम्ही सगळ्यांनी आपण एकत्रित निर्णय घेतला. तुम्ही जी जसं पडळकर साहेबांनी सांगितलं तसं मी सांगतो, तुम्ही जी जबाबदारी सांगताल आमच्या दोघांच्या वतीने ते आपल्यापर्यंत पोहोचू. पण मंदिर ज्यावेळेस निर्माण करायचं असतं, कुठलाही असो, आज या अयोध्यामध्ये देखील प्रभू श्रीरामांचं मंदिर ज्या उभं करायचं होतं, अनेक लोक देशाच्या नेतृत्वाला भेटले, आपल्या कमिटीला भेटले, त्यांनी सांगितलं कोणाकडून काय मागू नका, आम्ही देतो. पण त्या कमिटी निर्णय घेतला की मंदिर एकट्याचा कोणाचं नसलं पाहिजे, हे मंदिर भारत भूमीतल्या प्रत्येक व्यक्तीचं असलं पाहिजे. आणि म्हणून त्या समिती निर्णय घेतल्यानंतर शेकडो लोक, हजारो लोक त्या मंदिराच्या निर्माणामध्ये पुढाकार घेऊन आले. आणि आज मोलमजुरी करणाऱ्या, हातावरती पोट भरणाऱ्या लोकांनी सुद्धा 10,000 रुपये, 11 रुपयाची पावती सुद्धा घेतलेली. आजही त्या लोकांच्या घरामध्ये, कुटुंबामध्ये त्या पावत्या ठेवलेल्या आहेत, सांभाळून ठेवल्या आहेत की आमचं देखील योगदान या प्रभू रामचंद्राच्या अयोध्या मधल्या मंदिरामध्ये. आणि मग त्या मातीतनं आज कुठं हे मंदिर, त्या भूमिकेतनं, त्या भावनेतनं मंदिर उभं राहिलेलं आहे. आणि मग प्रत्येक भारतवासियाला वाटतं की ते मंदिर आमचं आहे. आणि म्हणून हे गोमातेचं मंदिर महाराज आपण निर्णय घेतला तर ते प्रत्येक व्यक्तीला वाटलं पाहिजे की ते मंदिर आपल्या बीड जिल्ह्यातलं आहे, ते मंदिर आपल्या गेवराई तालुक्यातलं आहे, ते मंदिर आपल्या उमापर्चं, ते मंदिर आपल्या ब्रह्मगावचं आहे. त्याच्याकरता देखील आपल्या प्रत्येकाला होईल तशा पद्धतीने आपण मदत केली पाहिजे. आणि लवकरात लवकर त्या मंदिराची निर्मिती करून त्याचा आपल्या लवकर प्राण प्रतिष्ठापना सोहळा देखील झाला पाहिजे, अशी एक भूमिका तुम्ही आज या सकल हिंदू समाजच्या जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून देखील आपण घ्या. तुम्ही कुठल्याही परिस्थितीला घाबरू नका. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीपासून आपण, त्या काळापासून आपण जर पाहिलं तर त्यावेळेसपासून आपले संकट आजही आपल्यापर्यंत थांबलेले नाही. हे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे जिहाद सातत्याने उदयास येतात, पण या कुठल्याही जिहादाला घाबरायचं नाही. आपण एवढ्या मोठ्या संख्येने असताना आपल्याला फक्त संघटित राहणं हे महत्वाचं आहे. आणि संघटित जोपर्यंत आपण राहणार नाही तोपर्यंत तुम्हाला सांगतो असे आघात आपल्यावर सातत्याने होत राहतात. म्हणून आपल्या सर्वांनी संघटित राहून या प्रत्येक विषयामध्ये वाचा फोडून आपण प्रत्येकाने संघटित राहिलं पाहिजे. त्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळत आणि तरच आपल्या ब्रह्मगावचा प्रश्न या जिल्ह्यामध्ये कुठेही पुढाकार घेऊन कुणी करू शकणार नाही. म्हणून तुम्हाला आज आम्ही विनंती करतो की या मंदिराच्या निर्मिती करता आपण सर्वांनी पुढाकार घ्या आणि सकल हिंदू समाज म्हणून आपण ज्या ज्या वेळेला प्रश्न उपस्थित राहील त्यावेळेला आपण पुढाकार घ्या.
तुम्ही बरेच लोक भावना बरेच लोकांच्या आहेत, सूत्रसंचालकांना सुद्धा बोलतात की आमच्याकडे कुणी आलं नाही. तुमच्या टोप्या कमी वेळा दिसतात आणि त्या टोप्या मच्छरदाणीच्या टोप्या या वर्षात बऱ्याच वेळा दिसतात. मग लोक काय होतं, आता आम्ही राजकीय लोक असतो, ज्या टोप्या ज्या दिसतील तिकडे जातो. आता माझ्यासारखा कार्यकर्त्या निर्णय घेतलेला आहे, त्या टोप्याचं मतच घ्यायचं नाही. आणि आम्ही एकदा 10 वेळा सांगितलेलं आहे, मग चुकून सुद्धा लागू नको. एका म्हणणार गलती से गलती भी नको माहिती. आणि मग ज्या तुमच्या लोक दिसल्यानंतर आपल्या विचाराचे लोक त्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेल्यानंतर एवढ्या ताकदीचे लोक असले तर कुठल्या पठाणची ताकद नाही की आपल्या ब्रह्मगावमध्ये 140 काय 4 लोक जर राहिले, तुम्हाला सांगतो त्याची हिंमत होणार नाही त्या मंदिराकडे पाहण्याची. जोपर्यंत आपण ताकद उभा करत नाही, जोपर्यंत आपण तो जातीतला विचार बाहेर काढत नाही,